ज्याने कोणी गुन्हा दाखल केला तो काही काळ दादाभाऊ कळमकर यांच्याबरोबर ड्रायव्हर म्हणून काम करत होता। पण ड्रायव्हर असताना त्यांनी त्या नेत्याचा वापर करून काही लोकांकडून नोकरी लावण्याच्या आमिषाने काही लोकांकडून पैसे गोळा केले। आणि ज्यावेळेस आमच्या दादांना त्या गोष्टी लक्षात आलं, अभिषेक कळमकरांना लक्षात आलं, त्यावेळेस त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला। एकदम कठोर भाषेत सांगितलं, याचा अर्थ त्याचं अपहरण झालं असं म्हणता येणार नाही। नाही, त्याच बाबत एक समोर चित्र एक वेगळ्या पद्धतीने रंगवलं जातं, पण तसा तो काही प्रकार नाही। ज्याने कोणी गुन्हा दाखल केला तो काही काळ आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय दादाभाऊ कळमकर यांच्याबरोबर ड्रायव्हर म्हणून काम करत होता। पण ड्रायव्हर असताना त्यांनी त्या नेत्याचा वापर करून काही लोकांकडून नोकरी लावण्याच्या आमिषाने काही लोकांकडून पैसे गोळा केले। आणि ज्यावेळेस आमच्या दादांना त्या गोष्टी लक्षात आलं, अभिषेक कळमकरांना लक्षात आलं, त्यावेळेस त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला। त्याला सांगितलं की तू या लोकांकडून पैसे घेतले, त्या लोकांचे पैसे दिले पाहिजे। त्याला जाब विचारला, त्याला एकदम कठोर भाषेत सांगितलं, याचा अर्थ त्याचं अपहरण झालं असं म्हणता येणार नाही। पण जर एखाद्याला पैसे बुडवायचे म्हणून जर तो जर अशा पद्धतीने गुन्हा दाखल करीत असेल तर ते चुकीचं आहे। असा कुठलाही प्रकार नाही। जर तुम्ही त्यांच्या नावाचा वापर करून, मी ड्रायव्हर, उद्या माझ्या ड्रायव्हरने सांगायचे मी निलेश लंकेचा ड्रायव्हर आहे, चला मी तुमचं हे काम करतो ते काम करतो, लोक विश्वासाने 2 रुपये दिले। आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला जाब विचारला, याचा अर्थ त्यांनी मग आपल्याला जर ते पैसेच बुडवायचे म्हणून अशा पद्धतीने जर कोणी चुकीचं करीत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे। पण दूध का दूध और पाणी का पाणी होईल। रयत शिक्षण संस्थेत सुद्धा नाव घेतलं आपण त्यातले घोटाळे जे आहेत ते मला माहीत होते आणि ते लोकांपुढे आणू नये म्हणून मला अशा पद्धतीनं रयत शिक्षण संस्था ही सगळ्यात राज्यात पारदर्शक चालणारी शिक्षण संस्था आहे। आदरणीय कर्मवीर अण्णांनी ह्या संस्थेचं रोपटं लावलं, लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलांनी ह्या संस्थेचं रोपटं लावलं। त्याचा कारभार नंतरच्या कालखंडामध्ये आदरणीय पवारसाहेबसुद्धा त्याच ताकदीने त्याच भावनेतून ते काम करतात। त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या बाबत कुणी ॲलिगेशन करणं, कुणी आरोप करणं हे साफ चुकीचं आहे।